आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी जुलै 21, 2024. विषय: जीवन. सोनेरी मजकूर. रोमकरांस. हे करा कारण तुम्हास ठाऊक आहे की आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे. कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे. उत्तरदायी वाचन. एफिसकरांस. शेवटी प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्ती सामर्थ्याने सशक्त व्हा. देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा, यासाठी की तुम्हाला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्यांविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे. म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल. म्हणून भक्कमपणे उभे राहा. सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे उरत्राण धारण करा, आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वाहना पायी घाला. या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या, ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हाला विझविणे शक्य होईल. धडा उपदेश. बायबलपासून. इयो. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले. मला सर्वशक्तिमान देवाकडून जीवन मिळाले. स्तोत्रसंहिता. माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस, तूच मला माझा वाटा देतोस. माझा वाटा फारच अद्भुत आहे, माझे वतन सुंदर आहे. मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले. रात्रीच्या वेळी मला अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या. मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही. त्यामुळे माझे हृदय आणि माझा आत्मा आनंदित राहील, माझे शरीरही सुरक्षित असेल. का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूलोकात राहू देणार नाहीस. तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा. केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल. स्तोत्रसंहिता. माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील, आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंत काळापर्यंत बसेन. राजे. गिलादमधील तिशबी या गावात एलिया हा संदेष्टा होता. एलिया हा राजाला म्हणाला, मी इस्रायलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दमव सुद्धा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल. मग परमेश्वर एलियाला म्हणाला, हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करिथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे. तेव्हा एलिया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करिथ या ओहोळाजवळ राहायला गेला. रोज सकाळ संध्याकाळ त्याला कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलिया पीत असे. तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला, सिदोनमधील सारफ्त येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते.
तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे. तेव्हा एलिया सारफ्त येथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलिया तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यायला मिळेल का? ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलिया तिला म्हणाला, मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे. तेव्हा ती बाई म्हणाली, परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन. स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरू. तेव्हा एलिया तिला म्हणाला, काही काळजी करू नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. इस्रायलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल. तेव्हा ती घरी गेली. एलियाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलिया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसापर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. काही दिवसांनंतर या बाईचा मुलगा आजारी पडला. त्याचे दुखणे वाढत गेले. शेवटी त्याचा श्वास थांबला. तेव्हा ती बाई म्हणाली, एलिया, तू तर संदेष्टा आहेस. मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस? एलिया तिला म्हणाला, तुझ्या मुलाला माझ्याकडे आण. मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछाण्यावर त्याने त्याला ठेवले. एलियाने मग प्रार्थना केली, परमेश्वर देवा, याला वाचव. एलियाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्वास पुन्हा झाला. तो जिवंत झाला. एलियाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलिया म्हणाला, बघ, तुझा मुलगा जिवंत आहे. ती बाई म्हणाली, तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्यामार्फत बोलतो हे आता मला कळले. इयोब, तुझ्या घरात असलेले पाप तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस. तरच तू उजळ माथ्याने देवाकडे बघू शकशील. तू न भीता सर्व सामर्थ्यानिशी उभा राहू शकशील. नंतर तू तुझे दुःख विसरशील. तुझे दुःख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल. भर दुपारच्या सूर्यप्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्याप्रमाणे चमकेल. नंतर तुला सुरक्षित वाटेल, कारण तेव्हा तिथे आशा असेल. देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल. तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होऊ शकशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. तुझ्याकडे खूप लोक मदतीसाठी येतील. यशायाह, यावेळेस हिजकिया फार आजारी पडला. जवळजवळ तो मेलाच होता. आमोसचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याला भेटायला गेला. यशया राजाला म्हणाला, परमेश्वराने मला तुला सांगायला सांगितले आहे, तू लवकरच मरशील. म्हणून तू गेल्यावर तुझ्या घरातील लोकांनी काय करावे हे तू त्यांना सांगावेस. तू या आजारातून उठणार नाहीस. हिजकिया मंदिराच्या दिशेला वळला आणि त्याने प्रार्थना करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, परमेश्वरा, मी नेहमीच शुद्ध मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच जगलो, हे कृपया लक्षात असू दे. मी तू सांगितलेल्या चांगल्या गोष्टीच नेहमी केल्या. मग हिजकिया कळवळून रडू लागला. यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला. हिजकियाकडे जाऊन त्याला सांग, परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा देव म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दुःखाश्रू पाहिले. मी तुझ्या आयुष्यात 15 वर्षे वाढवीन. आजारातून उठल्यावर हिजकियाने लिहिलेले हे पत्र. माझे घर, माझा मेंढपाळाचा तंबू जमीनदोस्त केला जात आहे आणि माझ्यापासून हिसकावून घेतला गेला.
जसे मागावरचे कापड कापून त्याची गुंडाळी केली जाते तसा मी संपलो आहे. तू माझे आयुष्य अल्प काळातच संपविलेस. माझ्या प्रभू, या कठीण काळाचा उपयोग माझ्यात परत आत्मा आणण्यासाठी कर. मला शुद्ध व निरोगी व्हायला मदत कर. मला परत जिवंत कर. मृत तुझी स्तुतिस्तोत्रे गात नाहीत. अधोलोकातील लोक तुझे स्तवन करीत नाहीत. मृत तुझ्या मदतीची आशा करीत नाहीत. ते जमिनीतील खड्ड्यात जातात आणि परत कधीही बोलत नाहीत. माझ्याप्रमाणे जिवंत असणारी माणसे तुझी स्तुती करतात. म्हणून वडिलांनी मुलांना तुझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असे सांगावे. मत्तय. येशू गालिल प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मत्तय. येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, योहान. नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील. थेसलोनिकांस. होय, आम्हाला माहीत आहे तुम्ही प्रभूमध्ये भक्कमपणे उभे आहात आणि ही गोष्ट आमच्यासाठी जीवनदायी श्वास आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जीवन ही संहिता आहे आणि ती संहिता सर्वशक्तिमान आहे. नश्वर मनुष्य चुका, पाप, आजारपण आणि मृत्यू यांच्या तात्कालिक ढिगाऱ्यातून कधीही उठू शकत नाही, जोपर्यंत त्याला हे कळत नाही की देव हा एकमेव जीवन आहे. जीवन आणि संवेदना शरीरात आहेत या समजुतीवर मात करून मनुष्याला ईश्वराची प्रतिमा काय आहे हे समजून घेतले पाहिजे. असणं म्हणजे पावित्र्य, सुसंवाद, अमरत्व. हे आधीच सिद्ध झाले आहे की याचे ज्ञान, अगदी थोड्या प्रमाणातही, नश्वरांचे शारीरिक आणि नैतिक दर्जा उंचावेल, दीर्घायुष्य वाढवेल, चारित्र्य शुद्ध आणि उन्नत करेल. अनंत कधीही सुरू झाले नाही आणि ते कधीही संपणार नाही. मन आणि त्याची रचना कधीच नष्ट होऊ शकत नाही. माणूस हा पेंडुलम नाही. वाईट आणि चांगलं, आनंद आणि दुःख, आजारपण आणि आरोग्य, जीवन आणि मृत्यू यांच्यात फिरणारा. जीवन आणि त्याची क्षमता कॅलेंडरद्वारे मोजली जात नाही. परिपूर्ण आणि अमर हे त्यांच्या निर्मात्याचे शाश्वत स्वरूप आहे. सौरवर्षांद्वारे आयुष्याचे मोजमाप तरुणांना लुटते आणि वयात कुरूपता देते. सद्गुण आणि सत्याचा तेजस्वी सूर्य अस्तित्वात असतो. पौरुषत्व ही त्याची शाश्वत मध्यान्ह आहे, मावळत्या सूर्याने अस्पष्ट. भौतिक आणि भौतिक सौंदर्याची क्षणिक भावना क्षीण होत असताना, आत्म्याचे तेज तेजस्वी आणि अविनाशी वैभवांसह प्रफुल्लित भावनेवर उमटले पाहिजे. कधीही वय रेकॉर्ड करू नका. कालक्रमानुसार डेटा हा सदैव विशालचा भाग नसतो. जन्म मृत्यूचे वेळापत्रक हे पुरुषत्व आणि स्त्रीत्वाविरुद्ध अनेक कटकारस्थानं आहेत. जे काही चांगले आणि सुंदर आहे ते मोजण्याची आणि मर्यादित करण्याची चूक सोडली तर, मनुष्य 70 वर्षे आणि 10 वर्षांहून अधिक आनंद घेईल आणि तरीही आपला जोम, ताजेपणा आणि वचन टिकवून ठेवेल. मनुष्य, अमर मनाने शासित, नेहमीच सुंदर आणि भव्य असतो.
येणारे प्रत्येक वर्ष शहाणपण, सौंदर्य आणि पवित्रता उलगडत जाते. जीवन शाश्वत आहे. आपण हे शोधून काढले पाहिजे आणि त्याचे प्रात्यक्षिक सुरू केले पाहिजे. जीवन आणि चांगुलपणा अमर आहेत. चला तर मग आपण आपल्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनाला वय आणि उदासीनता याऐवजी प्रेमळपणा, ताजेपणा आणि सातत्य यांमध्ये आकार देऊया. सौंदर्य तसेच सत्य शाश्वत आहे, परंतु भौतिक गोष्टींचे सौंदर्य नाहीसे होते, नश्वर विश्वास म्हणून लुप्त आणि क्षणभंगूर. सानुकूल शिक्षण आणि फॅशन हे नश्वरांचे क्षणिक मानक तयार करतात. अमरत्व, वय किंवा क्षय पासून मुक्त, स्वतःचे एक वैभव आहे, आत्म्याचे तेज. अमर पुरुष आणि स्त्रिया हे आध्यात्मिक भावनेचे मॉडेल आहेत, जे परिपूर्ण मनाने काढलेले आहेत आणि प्रेमाच्या त्या उच्च संकल्पनांना प्रतिबिंबित करतात जे सर्व भौतिक भावनांच्या पलीकडे आहेत. विनम्रता आणि कृपा पदार्थापासून स्वतंत्र आहेत. ते मानवी रीतीने जाणण्याआधीच त्याचे गुण असतात. सौंदर्य ही एक जीवनाची गोष्ट आहे, जी चिरंतन मनात वास करते आणि त्याच्या चांगुलपणाचे आकर्षण रूपरेषा आणि रंग यांमध्ये प्रतिबिंबित करते. हे प्रेम आहे जे पाक्याला असंख्य रंगांनी रंगवते, उबदार सूर्यकिरणांमध्ये डोकावते, सौंदर्याच्या धनुष्याने ढगांना कमानी देते, तारांकित रत्नांनी रात्र चमकते आणि पृथ्वीला प्रेमाने झाकते. व्यक्तीचे अलंकार हे अस्तित्वाच्या मोहक, तेजस्वी आणि शाश्वत वयाच्या आणि क्षयासाठी खराब पर्याय आहेत. सौंदर्याची कृती म्हणजे कमी भरम आणि अधिक आत्मा असणे, शरीरातील वेदना किंवा आनंदाच्या विश्वासापासून मागे हटणे आणि आध्यात्मिक सुसंवादाच्या अपरिवर्तित शांत आणि गौरवशाली स्वातंत्र्याकडे जाणे. प्रेम कधीच प्रेमाची नजर चुकवत नाही. त्याचा प्रभावमंडल त्याच्या वस्तूवर असतो. एक आश्चर्य आहे की एक मित्र कधीही सुंदरपेक्षा कमी वाटू शकतो. परिपक्व वयाच्या आणि त्याहून मोठे धडे असलेल्या पुरुष आणि स्त्रियांनी अंधारात किंवा अंधकारात न पडता आरोग्य आणि अमरत्व प्राप्त केले पाहिजे. अमर मन शरीराला अलौकिक ताजेपणा आणि निष्पक्षतेने फीड करते. त्याला विचारांच्या सुंदर प्रतिमा पुरवते आणि भावनांच्या त्रासांचा नाश करते जे प्रत्येक दिवस जवळच्या थडग्यात आणते. जीवन ख्रिस्तासारखे आहे, काल आणि आज आणि अनंतकाळ सारखेच आहे. संस्थेच्या आणि वेळेच्या जीवनाशी काहीही संबंध नाही. जर भ्रम म्हणतो, मी माझी स्मरणशक्ती गमावली आहे, तर त्याचा विरोध करा. मनाची कोणतीही विद्या हरवली नाही. विज्ञानामध्ये सर्व अस्तित्व शाश्वत, आध्यात्मिक, परिपूर्ण, प्रत्येक क्रियेत सुसंवादी आहे. दृष्टी, श्रवण, मनुष्याच्या सर्व आध्यात्मिक इंद्रिये शाश्वत आहेत. ते गमावले जाऊ शकत नाहीत. त्यांची वास्तविकता आणि अमरत्व आत्म्यामध्ये आणि समजूतदारतेमध्ये आहे, पदार्थात नाही. म्हणून त्यांचे स्थायित्व. जीवन मरणहीन आहे. जीवन हे मनुष्याचे मूळ आणि अंतिम आहे, जे मृत्यूद्वारे कधीही प्राप्त होत नाही, परंतु सत्याच्या मार्गावर चालण्याद्वारे प्राप्त केले जाते, ज्याला मृत्यू म्हणतात. भौतिकपेक्षा आध्यात्मिकदृष्ट्या पाहण्यात आणि ऐकण्यात जास्त ख्रिश्चन धर्म आहे. त्यांच्या नुकसानापेक्षा मनाच्या शाश्वत व्यायामामध्ये अधिक विज्ञान आहे. गमावले ते असू शकत नाही, तर मन राहते. या भीतीने शतकानुशतके अंधांना दृष्टी आणि बधिरांना श्रवणशक्ती दिली आणि ते आश्चर्याची पुनरावृत्ती करेल. जसजसे मनुष्य आत्म्याला समजू लागतात तसतसे ते देवाशिवाय कोणतेही खरे अस्तित्व आहे हा विश्वास सोडून देतात.
मन हे सर्व हालचालींचे उगमस्थान आहे आणि त्याची शाश्वत आणि सुसंवादी क्रिया रोखण्यासाठी किंवा तपासण्यासाठी कोणतीही जडत्व नाही. पवित्र शास्त्र म्हणते, जे प्रभूची वाट पाहतात ते धावतील, खचून जाणार नाहीत, आणि ते चालतील आणि बेहोश होणार नाहीत. त्या परिच्छेदाचा अर्थ शब्दशः थकवाच्या क्षणांवर लागू करून विकृत होत नाही, कारण नैतिक आणि शारीरिक त्यांच्या परिणामांमध्ये एकसारखे आहेत. जेव्हा आपण अस्तित्वाच्या सत्याकडे जागृत होतो, तेव्हा सर्व रोग, वेदना, अशक्तपणा, थकवा, दुःख, पाप, मृत्यू अज्ञात होतील आणि नश्वर स्वप्न कायमचे बंद होईल. आपण आत्म्याची दैवी ऊर्जा अनुभवूया, जी आपल्याला जीवनाच्या नवीनतेमध्ये आणते आणि कोणतीही नश्वर किंवा भौतिक शक्ती नष्ट करू शकत नाही हे ओळखू. जीवन आहे, नेहमी आहे, आणि कधीही पदार्थ स्वतंत्र असेल, कारण जीवन हा देव आहे, आणि मनुष्य ही ईश्वराची कल्पना आहे, जी भौतिकदृष्ट्या नाही तर आध्यात्मिकरित्या तयार झाली आहे आणि क्षय आणि धूळ यांच्या अधीन नाही. स्तोत्रकर्त्याने म्हटले, तू त्याला तुझ्या हाताच्या कृतींवर प्रभुत्व मिळवून दिले आहेस. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते, आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.